पूर्व मंत्री और एमएलए प्रभुबीर चौहान 16 जून को औराद तालुके के शेम्बेली गांव के वैजनाथ मेथरे के परिवार वालों से मिले और उन्हें सांत्वना दी। परिवार पिछले 8 से 10 साल से गुजारा करने के लिए हैदराबाद में रह रहा है। वैजनाथ मेथरे की पत्नी और 5 बच्चे आम खाने के बाद बीमार पड़ गए और उन्हें अस्पताल में भर्ती करवाया गया। इनमें बेटी भुवनेश्वरी और सुधारानी की असरदार इलाज न मिलने से मौत हो गई, जबकि बाकी 3 लड़कियां ठीक हो गई हैं। शोक संतप्त परिवार के घर पहुंचे एमएलए प्रभु चौहान ने परिवार के सभी सदस्यों से बात की और घटना के बारे में जानकारी ली। परिवार वालों ने खुलकर जानकारी शेयर नहीं की है। इस मौके पर एमएलए ने अस्पताल के खर्चे और परिवार चलाने के लिए परिवार को अपनी तरफ से पैसे की मदद दी। उन्होंने भरोसा दिलाया है कि वे बाकी 3 लड़कियों की पढ़ाई, शादी और दूसरी जरूरतों की जिम्मेदारी लेंगे और पूरा सहयोग करेंगे। बाद में उन्होंने कहा कि इस घटना के बारे में जानकर मुझे बहुत दुख हुआ है। पता चला है कि लड़कियों की मां की तबीयत ठीक नहीं है। यह परिवार जिसने 2 बच्चे खो दिया है बहुत दुख में है। मैं प्रार्थना करता हूं कि भगवान परिवार को यह दुख सहने की ताकत दे। मैं हमेशा आपके परिवार के साथ रहूंगा, किसी भी वजह से डरो मत, उन्होंने उन्हें भरोसा दिलाते हुए कहा। इस मौके पर शिवाजी राव पाटिल मुंगनाल, धोंडीबा नरोटे, रामशेट्टी पन्नाले, प्रकाश जीरगे, सचिन राठौड़, उदय सोलापुरे, मंजू स्वामी, नागशेट्टी गादगे समेत कई नेता और गांव वाले मौजूद रहे। और आज सलीम पाशा का कवरेज। देವರು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು 3 ತರ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ। ಫಸ್ಟ್ ಅವರು 5 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಲ್ಲ, ಎರಡನೇ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಿಕ್ಕಟ್ಟಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ ಕೂಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೈದರಾಬಾದ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಮೂರನೇ ಆಗತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ತಿನ್ನಿಸಿ ಈ ಜೋಡು ಆಗತ್ತಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸೇವಕನಾಗಿ ಅವರೇನು ಭುವನೇಶ್ವರಿ ಅಥವಾ ಸುಧಾರಾಣಿ ಏನು ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ತಿಂದು ಆಗಿದೆ, ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ। ನಾನು ನಿನ್ನೆ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಕೂಡ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಸಂತೋಷ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಮುಂದೆ ನಾವು ಈ ಯಾವ 3 ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅವ ಅವರಿಗೆ ಎಜುಕೇಷನ್ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಂಪನಿ ಕಡೆಯಿಂದ ಪೂರ್ತಿ ಅವ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ। ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಮ್ಯಾರೇಜ್ ಕೂಡ ನಾನು ಏನ್ ತರ ದತ್ತಕ್ ತರ ತಗೊಂಡು ಅವ್ರು ಪೂರ್ತಿ ನಾನು ಮಾಡ್ತೀವಿ। ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಇರಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೈದರಾಬಾದ್ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರ ಮನೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ನಾವು ಮುಂದೆ ಕೂಡ ಅವ್ರ ಮನೆ ತೂರ್ತು ಮನೆ ಮಾಡ್ಲಕ್ಕ ನಾವು ತೂರ್ತು ಮನೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ। ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಏನ್ ಬಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಜೊತೆ ನಾವು ಇರ್ತೀವಿ। ನಾನು ಅಷ್ಟೇ ಇವತ್ತು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಆತ್ಮ ಶಾಂತಿ ಇರಲಿ, ಅವ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದೇವರು ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ಲಿ, ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ। ಆಮೇಲೆ ವಾಪಸ್ ಬಂದು ಆಮೇಲೆ ಒಂದು ಊರಿನ ಜನ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಬಿಲ್ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ತುಂಬಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಊರಿಗೆ ನಾನು ಅನುಸರಿಸ್ತೀನಿ। ಊರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಬಳಿ ಊರು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಅನುಸರಿಸ್ತೀನಿ। ಮುಂದೆ ಕೂಡ ನಾವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ। देखते रहे KP News 24/7। अन्य जानकारी के लिए चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद।